नमस्कार मित्रांनो, गुरुकृपा यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण नवीन अध्याय बघूयात, तो म्हणजे दुग्ध। तो दूध सर्वांसाठी अतिशय उपयोगी असलेला विषय। अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 5 यामध्ये श्लोक नंबर 20 ते 29 या श्लोकांमध्ये पूर्ण दुधांचे प्रकार म्हणजे प्राण्यानुसार प्रकार, प्रकारानुसार दुधांचे गुणधर्म, गुणधर्मानुसार दुधाचे कार्य आणि ह्या सर्व गोष्टीचं वर्णन वाग्भटाचार्यांनी वर्णन केलेलं आहे। कोणते 8 प्रकार आहेत ते त्यांनी श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे। गव्यम, माहिषम, आजम च कारभम, स्त्रेण्यम, आविकम, एभम, एकशेपम च इति क्षीरम अष्टविधम मतम। तर यामध्ये गाईचे, म्हशीचे, शेळीचे, उंटिणीचे, स्त्रीचे, हत्तीनीचे आणि एक क्षभ म्हणजे ज्यांना एक खुर असतं पायाला, अशा प्राण्यांचे 8 प्रकारचे दुधाचे वर्णन वाग्भटाचार्यांनी केलेले आहे। तर त्यात दुधाच्या गुणधर्माचं वर्णन कसं आहे। स्वादु पाक रसम, स्निग्धम ओजसम, धातु वर्धनम, वात पित्त हरम, वृषम श्लेष्मलम, गुरु शीतलम, प्राया पयाह। तर त्यामध्ये पय म्हणजे दूध। दूध कसं आहे गुणाणी, तर यामध्ये दूध कोणत्या काळामध्ये म्हणजे मनुष्याने सेवन कुठल्या काळात करायचंय त्यानुसार दुधाचे गुणधर्म सांगितलेले आहेत। प्राया रसकाली आणि पाककाली। रसकाल म्हणजे कुठला की सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण प्रातःकाली उठतो, ब्रह्ममुहूर्तावरती उठतो, तेव्हा काही म्हणजे व्यायाम वगैरे करून झाल्यावरती जो रसकाळ सांगितलेला आहे, रसायन काळ, त्या काळात जर दूध सेवन केलं तर तेजोवृद्धक, अग्निवृद्धक, बुद्धिवर्धक, कांतीवर्धक आणि ह्या सर्व धातूचं रसायन पोषण करणारं हे दूध आहे। स्वादू आहे, मधुर विपाकी आहे। आणि पाककाल म्हणजे सूर्य अस्त होतो आणि रात्रीची सुरुवात होते त्या संध्याकाळी, तो काळ त्याला पाककाल असे म्हणतात। म्हणजे अन्नाचं पचन पूर्ण झालेलं आहे, तो दूध घेण्यासाठी सर्वोत्तम योग्य काळ सांगितलेला आहे। पण आपण आत्ताची कन्सेप्ट काय की रात्री दूध घ्या, खोकला झाला हळदी दूध घ्या, शुंठी दूध घ्या। पण रात्री ही कन्सेप्ट म्हणजे दिवस संपल्यानंतर रात्रीची सुरुवात, संध्याकाळची जी सुरुवात होते तो काळ दुधासाठी दुग्ध सेवन करण्यासाठी योग्य सांगितलेला आहे। ना की रात्री 8 वाजता घेणे, रात्री 9 वाजता घेणे, 12 वाजता घेणे, हे काळ चुकीचे आहेत दूध घेण्याच्या दृष्टीने। तर बऱ्याच रुग्णांच्या म्हणा किंवा नातेवाईकांच्या म्हणा की अशा कन्सेप्ट आहे की दूध रात्री घ्यावं, जेवणानंतर दूध घ्यावं, हे खरं तर चुकीचं आहे। तुम्ही रात्री दूध घेतलात तर अनेक आजाराचं कारण हे दूध असू शकतं। त्यात तुमचा वात बिघडेल, पित्त वाढेल आणि अनेक धातूंची दृष्टी होण्यास ते कारणीभूत ठरेल आणि अनेक आजाराला तुम्ही आमंत्रण देताय रात्रीचं दूध घेणं। म्हणजे रात्री भोजन उत्तर दूध घ्यायचं नाही, रात्री झोपण्याच्या अगोदर दूध घ्यायचं नाहीये। रात्री म्हणजे निरअन्न म्हणजे अन्न न खाता, म्हणजे सायंकाळची वेळ जेव्हा तुम्ही निरसं दूध, आपण जेव्हा धार काढतो गायीची किंवा गायीची, तेव्हा ते दूध घेणं योग्य काळ आहे। निरसं दूध म्हणजे निरसं दूध सुद्धा अति जड आहे पचायला, त्यात पण त्याला पचवण्यासाठी मग उष्ण करून घेणं हे अति आवश्यक आहे। तर तो काळ आहे सायंकाळचा। आपण आता 8 प्रकारापैकी एका प्राण्याच्या दुधाचं वर्णन बघूयात। ते पुढील प्रमाण आहे। सर्वात पहिले आहे गव्यम दूध म्हणजे गाईचे दूध। अत्र गव्यम तु जीवनीयम रसायनम क्षतक्षीण हितम मेद्यम बल्यम स्तन्यकरम सरम श्रम ब्रह्म मदा अलक्ष्मी श्वास कास अतित्रुट क्षुदाहा जीर्णज्वरम मूत्रकृचम रक्तपित्तम च नाशेत। पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ काय आहे तर आईच्या दुधानंतर गाईचे दूध आहे। तर ते कसं आहे? रसायन, बुद्धिवर्धक, मेद्य आहे, सर्व धातूंचे पोषण करणारे आहे आणि पचायला लघु आहे, हलके आहे, त्यामुळे हे सर्वोत्तम सांगितलेले आहे। देशी गाईचे दूध, तर हे दूध काय करतं गाईचं? क्षतक्षीण, उरक्षत किंवा जीर्ण, तुमच्या क्रॉनिक वुंड्स आहेत त्या कशानेच भरत नाहीत किंवा नॉन डायबेटिक पेशंट असतील, अशा काही पेशंटमध्ये की जखमा भरत नाहीत, तर ह्या
गायच्या दुधाने जर गायचं दूध जर आपण व्यवस्थित दिलं तर त्या जखमा भरायला मदत करतं. उरक्षता आहे किंवा जीर्णज्वर आहे, अशा व्याधीमध्ये गायचं दूध हे उत्तम रसायन, अमृत, रुग्णाला तर अमृता समान काम करतं, कार्य करतं रुग्णाच्या शरीरावर. त्यानंतर येतं म्हशीचे दूध. हितम अत्य अग्नि निद्रोभ्यो गरियो माहिषम हिमम. म्हशीचे दूध हे गायीच्या दुधापेक्षा पचायला जड असून आणि ते अतिशीत म्हणजे प्रमाणापेक्षा शीत आहे. दूध हे ज्यांना अतिभूकेचं प्रमाण आहे अशा रुग्णांमध्ये ते उपयोगी ठरतं. आणि ज्यांना निद्रानाश आहे म्हणजे की ज्यांना झोप येत नाही, तर अशा लोकांनी जर म्हशीचं दूध घेतलं तर त्यांना हे उपयोगी ठरतं. जर ज्यांना वजन वाढवायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा म्हशीचे दूध उपयोगी ठरते. नंतर आहे शेळी. तर यामध्ये शेळीच्या दुधाचे गुणधर्म काय आहेत? अल्प आंबुपानम, व्यायाम, कटू तिक्त कषायन लघु, आजाम, शोष, ज्वर, श्वास, रक्तपित्त, अतिसार, जित. गुणाने लघु आहे, उष्ण आहे आणि लागवता आहे. तर हे अशा प्रकारचं दूध जर सेवन केलं तर मुख्यतः हे दूध हे श्वास, कास, रक्तपित्त, अतिसार ह्या व्याधीमध्ये आणि उरक्षत, टीबीच्या पेशंटसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर कॅन्सरच्या विविध वेगवेगळ्या रुग्णांसाठी सुद्धा गायीच्या दुधानंतर शेळीचे दूध हे उत्तम औषधी म्हणून काम करतं. त्यानंतर आहे उंटिणीचे दूध. ईषद, वृक्ष, उष्ण, लवणम, उष्ट्रकम, दीपणम, लघु, शस्तम, वात, कफ, अनह, कृमी, शोप, उदर, आर्ष, साम. उंट हा साधारण हा वाळवंटी भागामध्येच आढळतो आणि तिथे पाण्याचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे त्याचा आहार, उंटाचा आहार शक्यतो वनस्पती खाणे आणि प्रिझर्वेशन ऑफ वॉटर, कन्झर्वेशन ऑफ वॉटर हे त्याच्यात मूळ गुण आहे. त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये जे काही बदल, उंटिणीच्या शरीरात जे काही बदल होते त्या दुधावरती त्याचे गुणधर्म आपल्याला दिसून येतात. ते आहे उष्ण, ईषद उष्ण, वृक्ष, लाघव, दीपण म्हणजे अग्निदीप्त करणार आहे. आणि अशा प्रकारचं हे दूध जर म्हणजे वेगवेगळ्या आपण रेग्युलर जरी आपल्या आहारात नसेल तरी काही आजारांमध्ये ते अतिशय उपयुक्त आहे. वात आहे, वाताचे विकार आहेत, कफाचे विकार आहेत, पोटाचे आजार होत असतील तर अशा ह्या आजारामध्ये हे अत्यंत उपयुक्त ठरणारं दूध आहे. कृमी आहे, शोथ निर्माण झाला असेल, वात प्रकोपाने शोथ निर्माण झाला असेल, उदर निर्माण झाला असेल तर अशा ह्या याच्यामध्ये सर्व आजारांमध्ये औषधी म्हणून सेवन करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे उंटिणीचं दूध आहे. मूळव्याधामध्ये सुद्धा हा उंटिणीचं दूध उपयुक्त ठरतं. त्यानंतर मानुष्यम, वात, पित्त, अश्रुग, अभिघात, अक्षिरोगजित, तर्पण, अश्वतन, नश्यही. स्त्रीचे दूध हे बाळासाठी तर उत्तम अमृतच आहे, रसायन आहे, त्यात काही प्रश्नच नाहीये. मग हे दूध पण काही आजारांमध्ये पण औषधी म्हणून वापरलं जातं. तर त्यात कुठले आजार आहेत तर ते आजार आहेत वाताचे आजार, पित्ताचे आजार, रक्तदोष असतील तर आणि अभिघात यांनी जर डोळ्यांवरती काही आघात दुष्परिणाम झाले असतील तर अशामध्ये आपण ह्या दुधाला औषधी म्हणून त्याच्यात नेत्रांजन, अश्वतन अशा प्रकारे चिकित्सा उपक्रमामध्ये स्त्रीचं दूध हे उपयोगी ठरतं. त्यानंतर आहे मेंढीचं दूध. अरुध्यम, तू उष्णम अविकम, वातव्याधी हरम, हिद्मा, श्वास, पित्त, कफ, प्रदम. मेंढीचे दूध हे सर्व प्राण्यांपैकी बऱ्यापैकी ते घट्ट असतं, लवण रसात्मक असतं म्हणजे खारट पण असतं आणि हे जर वारंवार सेवन करण्यात आलं तर काही आजार उत्पन्न करण्याला पण कारणीभूत असतं. पण ते वातशामक आहे, वाताचं शमन करण्यामध्ये पण सर्वश्रेष्ठ आहे मेंढीचं दूध. तर आजार पण ही नित्य सेवनीय नाही. तर आहे हत्तीनीचे दूध. हत्तीनी हा स्थैर्यकृद म्हणजे हत्ती हा मुळातच स्थिर प्राणी आहे, खूप वर्ष जगणारा प्राणी आहे. त्याचं दूध पण त्याच गुणाचं असणार आहे साहजिकच. ते दूध पण स्थैर्यकर म्हणजे ज्यांच्यात चंचलता आहे, वाताची खूप प्रकोप झालेला आहे, अशा रुग्णामध्ये हत्तीचं दूध हे औषधी म्हणून वापरायला उत्तम आहे. त्यानंतर आता आहे एक शेप म्हणजे ज्यांना एक खुरा असतं अशा प्राण्याचं, त्यामध्ये तो घोडी येतं, गाढव येतं, अशा प्राण्यांच्या दुधाचं सुद्धा आयुर्वेदाने वर्णन केलेलं आहे. हे नित्यसेवनीय जरी नसेल
तरी ते औषधी म्हणून घेण्यासाठी वर्णन केलेलं आहे. तर त्याची गुणधर्म आपण बघूयात. बाडम उष्णम त्व एक शेपम लघु शाखा वातहरम स आम्ल लवणम जड तारकम. तर एक शेप असणाऱ्या प्राण्यांचं दूध हे थोडंसं खारट आंबट अशा चवीचं असतं आणि ते थोडं पचायला जड पण असतं. मग ही उपयोगी कुठे आहे, त्याचा उपयोग कुठे आहे, तर वातव्याधी शमन करण्यासाठी यांचा उपयोग सांगितलेला आहे. मिरची दूध ज्यांची व्यायाम शक्ती चांगली आहे, अग्निबल म्हणजे जाठर अग्निबल चांगलं आहे, जे पचवू शकतात, अशा स्वस्थ वृत्त व्यक्तींनी घेण्यास हरकत नाही. दूध खरं तर सर्व गुण संपन्न आहे. त्यातनं जर मॉडर्ननुसार विचार करायचा असेल तर कॅल्शियम, प्रोटीन्स, मल्टीव्हिटॅमिन्स सगळ्या ह्या गोष्टी दुधामध्ये मिळू शकतात. जर ते उत्तम प्रकारचं दूध आपल्यापर्यंत मिळत असेल तर. ह्या व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. धन्यवाद.